मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विरोधी पक्ष नेतेपदाच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव. विखे 2 दिवसात निर्णय जाहीर करणार. अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार आजच ठरण्याची शक्यता. मुंबईत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी 2 दिवसात होणार जाहीर. उद्धव ठाकरेंची माहिती. तर युतीचे अनेक पत्ते योग्य वेळी उघड करण्याचं सांगत दिले राजकीय भूकंपाचे संकेत. आदित्य ठाकरे यावेळी निवडणूक लढणार नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्वाळा. पण भविष्यातील भूमिका ठेवली गुलदस्त्यात. पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी आता अजित पवारांच्या भेटीगाठी. आज दिवसभरात पनवेलमध्ये साधला कार्यकर्त्यांशी संवाद. जळगावातील पारोळा तालुक्यात 10वीच्या परीक्षेदरम्यान नातेवाईक आणि शिक्षकांनीच पुरवली विद्यार्थ्यांना कॉपी. व्हायरल व्हिडिओमुळे शाळा प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर. सासूच्या मृत्यूचा आनंद व्यक्त केला म्हणून नवऱ्यानंच केली बायकोची हत्या. कोल्हापुरात सासूच्या मृत्यूनंतर सुनेनं केलेल्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण. ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नगरसेविकेवर 12 तास उलटूनही कारवाई नाही. बंड गार्डन पोलिसात केवळ गुन्हा दाखल. उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ. नंदुरबारमधल्या आडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 3 गावकरी जखमी. गव्हाच्या शेतात काम करत असताना केला बिबट्यानं हल्ला.